वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी पतीला गमावलं. त्यानंतर या अभिनेत्रीने आपल्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी लग्न केलं व लग्नानंतर तिच्या आयुष्याचे हालहाल झाले. 70 आणि 80च्या दशकात अभिनेत्री अगदी लहान वयातच चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करत असत. मात्र अशीच एक अभिनेत्री जिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढ उतार आले. तिचा प्रत्येक प्रयत्न हा अयशस्वी ठरला. आपण बोलत आहोत ज्येष्ठ अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्याबद्दल. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत नाव कमवलं. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत हमजोली, मंचली, बिदाई आणि महबूब की मेहंदी यांसारख्या मोठ्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. 1968मध्ये रिलीज झालेल्या मन का मीतमधून चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले. हा चित्रपट एवढा हिट ठरला की लीना या रातोरात स्टार बनल्या. वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी पहिले लग्न केले. मात्र वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्याआधीच 1 वर्षानंतरच पती सिद्धार्थ बांदोडकर यांचे एका भीषण अपघातात मृत्यू झाले. मात्र यानंतर त्या किशोर कुमार यांच्या प्रेमात पडल्या. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी आपल्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यांना किशोर कुमारपासून सुमित कुमार हा एक मुलगा झाला आणि 1987मध्ये किशोर कुमार यांचे दुर्दैवी निधन झाले. पतीच्या निधनाने लीना या अनेक दिवस डिप्रेशनमध्ये राहिल्या आणि अखेर आज त्यांची प्रकृती खालावली आहे. तर अभिनेत्री लीना या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मनोरंजन विश्वातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.